अध्यक्ष महोदय, अहो तेच मुद्दे परत परत येत आहेत, असं काय करताय? मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय सदस्य श्री संजय कुटेजी, सन्माननीय भास्कर जाधव जी, सन्माननीय बापू पठारे, सन्माननीय श्रीमती सना मलिक, सन्माननीय श्री आदित्य ठाकरे जी आणि सन्माननीय श्री अतुल भातखळकर जी यांनी काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत। पहिल्यांदा तर संजय कुटेजींना मी सांगू इच्छितो, कुठल्याही प्रकारचं 5 स्टार जेल बनवण्याचं या ठिकाणी प्रोव्हिजन नाही। ज्याला आपण सुविधा म्हणतोय, त्याच्यामध्ये सुविधांचा अर्थ एवढाच आहे की कुठल्याही कैद्याला मानव अधिकार जे आहेत त्या मानव अधिकारा एवढ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत। तो जरी कैदी असला तरी त्याचे मानव अधिकार शाबित आहेत आणि त्यामुळे तेवढी व्यवस्था, जसं आता श्रीमती सना मलिक यांनी या ठिकाणी सांगितलं, ही वस्तुस्थिती आहे की 800 कैद्यांच्या ठिकाणी 3-3 हजार कैदी आहेत। अनेक वेळा कैद्यांना शिफ्टमध्ये झोपावं लागतं। हा त्यांच्या मानव अधिकाराचा हनन आहे आणि म्हणून या ज्या काही व्यवस्था आपण या ठिकाणी म्हणतोय, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आपण चांगल्या व्यवस्था ज्या काही करणार आहोत मानव अधिकाराच्या, त्या व्यवस्था अशा असणार नाहीत की कोणाला जेलमध्येच राहावं असं वाटावं किंवा बाहेर राहण्यापेक्षा जेलच बरं आहे असं वाटावं, अशा कुठल्याही व्यवस्था करण्याचा आपला त्या ठिकाणी आपली मानसिकता नाही। आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की आपण वर्गीकरण हे त्याप्रमाणे केलेलं आहे। यामध्ये महिला, तृतीयपंथी, न्यायाधीन बंदी, शिक्षा बंदी, उच्च शिक्षा बंदी, सराईत गुन्हेगार, तरुण गुन्हेगार, दिवाणी बंदी, म्हणजे जी सूचना या ठिकाणी आली त्याप्रमाणे यांचं सेपरेशन हे आपण त्या ठिकाणी करतोय। आजही आपल्याला माहिती आहे की प्रमुख कारागृहांमध्ये अंडा सेल असतो, ज्याच्यामध्ये हे खतरनाक किंवा शिक्षा झालेले गुन्हेगार हे त्या ठिकाणी असतात। पण आज कारागृहातल्या जागा, त्याच्यावरचं प्रेशर यामुळे ॲब्सोल्यूट सेपरेशन हे त्या प्रमाणात होत नाही। ते करण्याकरता या कारागृहांमध्ये आपल्याला व्यवस्था करायच्या आहेत। त्यामुळे चांगला कारागृह हा कोणालाही इन्सेंटिव्ह राहणार नाही याची निश्चितपणे आपण काळजी या ठिकाणी घेऊ। भास्कररावांनी जो विषय मांडलेला तो योग्य आहे की कैद्यांनाही मानव अधिकार असल्यामुळे त्या मानव अधिकारांचं जे काही पालन आहे ते झालं पाहिजे। या ठिकाणी बापू पठारेंनी जो विषय मांडला, अलीकडच्या काळामध्ये आपण आता ही व्यवस्था करतो की किमान जे न्यायाधीन आपले जे बंदी आहेत यांच्याकरता एक कोर्ट त्या ठिकाणी असावं आणि नुसतं तारीख घेण्याकरता घेऊन जायचं, घेऊन यायचं, याच्याऐवजी त्याच ठिकाणी त्याचा निकाल निघावा। आणि आता आपण गेल्या 10-15 वर्षामध्ये खरं म्हणजे काही ऑनलाईन व्यवस्था उभ्या केल्या, पण त्या ऑनलाईन व्यवस्था वापरण्यावर कोर्टाचाही त्या संदर्भात थोडासा एक रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळायचा। पण कोविडच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या प्रमाणात हा वापर सुरू केला आणि आता खालचे कोर्टही ते करायला लागले आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये हे जे ट्रान्सपोर्टेशन आहे हे कमीत कमी करून त्याच ठिकाणी आपल्याला करता येईल, म्हणून त्याची एनेबलिंग प्रोव्हिजन ही आपण या ठिकाणी केलेली आहे। आदित्य ठाकरेंनी जे सांगितलं त्याप्रमाणे निश्चितपणे वर्गीकरण आपण या ठिकाणी करतोच आहोत। आणि हेही खरं आहे की आताच्या काळामध्ये अनेक देशांनी विशेषतः फायनान्शियल क्राईम्सच्या संदर्भात काही वेगळ्या व्यवस्था केल्या आहेत। अद्याप तरी आपल्या कायद्यांमध्ये तशा व्यवस्था आलेल्या नाहीत, पण भविष्यात आपल्याला त्याचा विचार करावा लागेल, कारण अलीकडच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईमपेक्षा व्हाईट कॉलर क्राईम हाच मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। पण निश्चितपणे त्या संदर्भात भविष्यामध्ये आपण त्याची जी काही व्यवस्था आहे करू। आणि आपण जो AI चा मुद्दा मांडला, तर
आज तरी आपण या कायद्याद्वारे सगळ्या प्रकारचं फुटप्रिंट तयार होईल अशा प्रकारची व्यवस्था करतोय। ते अजून कनेक्टेड फुटप्रिंट आपण करत नाही आहे, पण एका सिंगल डेटाबेसवर सर्व प्रकारचं फुटप्रिंट आणतोय। कदाचित भविष्यात आपल्याला त्याचा तुम्ही म्हणता तसा उपयोग हा निश्चितपणे या ठिकाणी करता येईल। श्रीमती सना मलिक यांनी जो काही डॉक्टर्सच्या संदर्भातला मुद्दा सांगितला, निश्चितपणे हे खरं आहे की आपण डॉक्टर्सची संख्या ही तिथे जी कारागृहाची क्षमता आहे त्या क्षमतेच्या अनुरूप डॉक्टर्स आहेत, पण क्षमतेच्या 3 पट कैदी आहेत, त्यामुळे डॉक्टरची संख्या देखील वाढवली पाहिजे। हा मुद्दा मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे। अतुल भातखळकरांनी 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत आणि मी मगाशी देखील सांगितलं की अंडर ट्रायलची संख्या कमी कशी करता येईल याच्यावर आपला भर आहे। कारण आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा 10-10 वर्ष त्या ठिकाणी केसेस चालतात आणि त्या केसमध्ये एकूण सजा 3 वर्षाची असते, कधी 2 वर्षाची असते। अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना त्या ठिकाणी 1/3 सजा झाल्यानंतर कसं सोडून देता येईल, बेलवर कसं बाहेर काढता येईल, अंडर ट्रायलची संख्या कमीत कमी कशी करता येईल, हा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून आपण करतो। आणि डिटेन्शन कॅम्पच्या संदर्भातला जो मुद्दा आपण मांडलेला आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण अलीकडच्या काळात आपल्या लक्षात येत आहे ड्रग्सच्या केसेसमध्ये, अवैध एंट्रीच्या केसेसमध्ये, अवैध बांगलादेशी असतील, या सगळ्यांच्या संदर्भात ते विदेशी नागरिक असल्यामुळे आपल्याला त्यांना डायरेक्ट आपल्या कारागृहात टाकता येत नाही, त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकावं लागतं आणि डिपोर्ट करावं लागतं। आणि म्हणून डिटेन्शन कॅम्प तयार करण्याकरता आपण हातात घेतल्या। मागच्या काळात BMCने एक जागा आपल्याला दिलेली आहे, पण ती जागा डिटेन्शन कॅम्पच्या नॉर्म्समध्ये बसत नाही आहे, म्हणून दुसरी जागा आपण मागितली आहे। BMCने त्या ठिकाणी तशी जागा देण्याच्या संदर्भात आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे लवकरच मुंबईमध्ये एक चांगलं डिटेन्शन सेंटर हे देखील आपण तयार करू। अनेक सदस्यांना काही सूचना करायच्या आहेत, त्यांनी जर लेखी सूचना माझ्याकडे केल्या तर त्या सूचना या बिलात केलेल्या सूचनेत असं समजून त्या संदर्भात विभागाला मी पाठवीन असं मी आपल्याला आश्वासित करतो आणि हे बिल आपण मंजूर करावं अशा प्रकारची विनंती करतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे। प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक विचार घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते खंड 86 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 ते 86 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। माननीय अध्यक्ष महोदय, एकमताने सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। विधेयक संमत झाले। अपघात झालाय सर। अध्यक्ष महोदय, आज सकाळी 9:30 वाजता माझ्या मतदारसंघातील माणगाव तालुक्यामध्ये एक बसचा अपघात झाला आणि त्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे, 27 लोक जखमी झाले। तर हां, तो पण माझ्याकडे झाला, तो लोक तुमच्याकडनं आले। तर त्याला तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मागच्या वेळेला जी काही मदत केली होती त्या धर्तीवरती आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्या मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी ही माझी विनंती आहे। सन्माननीय मंत्री महोदयांना मी अशी विनंती केली होती की त्यांनी
5 लाख रुपये मदत जाहीर करावी, पण अजून ते मंत्र्याच्या कोर्टमध्ये आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे त्यांनी मागणी केलेली असल्यामुळे ही ट्रॅव्हलची बस आहे, एसटीची नाही आहे, ट्रॅव्हलची बस आहे. पण तेही महत्त्वाचंच आहे. ट्रॅव्हलची बस आहे, पण जरूर त्याही संदर्भात लक्ष दिलं जाईल आणि 5 लाख रुपये जे काही आहेत मृत त्यांच्या परिवाराला दिले जातील. ठीक आहे, चला पुढे. नको, उद्या घेऊ. सन 2000 विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठवण्यात यावे, असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठवण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठवण्यात यावा का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधान परिषदेची संमती घेऊन हे विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात यावे, हा प्रस्ताव संमत झाला. अंतिम आठवडा इकडे जाऊन येईल मग इकडे. हो, नव्हतात मगाशी भास्कर, आपण मगाशी नव्हतात अध्यक्ष महाराज. अंतिम आठवडा प्रस्ताव आमचं विरोधकांचं सगळ्यात मोठं शस्त्र असतं, त्यालाही आपण बोथड करतो अध्यक्ष महाराज. माझं कामकाज समितीमध्ये आपलं काय बोलणं झालं तिथे त्याची चर्चा इथं होत नाही अध्यक्ष महाराज. पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की ठीक आहे, आता हे अधिवेशन पहिलं होतं आणि तुम्ही 5 वर्ष कंटिन्यू राहणार आहात, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे, विरोधकांचं जे शस्त्र आहे त्याला बोथड आपण होऊ देऊ नका. आत्ता 6 वाजता आपण याच्यावरची चर्चा चालू करू, पहाटेपर्यंत करावं लागेल, सगळ्यांना बोलायचं आहे. पण अध्यक्ष महाराज काही मला असं वाटतं की आपण आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत, आपणच आमचे नानाभाऊ, आपण आता 6 सव्वा 6 साडेसहा वाजत आले आहेत. आपण ऐका तर खरं, भरपूर चर्चा करू, काही